तर राज्यामध्ये कोणतीही टेंडर प्रक्रिया न राबवता आरोग्य विभागाने सुरू केलेल्या कोट्यवधींच्या हेल्थ एटीएम यंत्रांच्या खरेदीच्या चौकशीचे आदेश आता आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलेत। आरोग्य विभागातला मोठा घोटाळा एनडीटीव्ही मराठीने समोर आणला होता। राज्यभरातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवरती वेगवेगळ्या प्रकारच्या 23 आजारांचं निदान करण्यासाठी हेल्थ एटीएम खरेदी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला। विशेष म्हणजे तब्बल 1500 हेल्थ एटीएम यंत्र कोणतीही टेंडर प्रक्रिया न राबवताच खरेदी करण्यात येत आहेत आणि हा प्रकार म्हणजे केंद्रीय दक्षता आयोगाच्या टेंडर बाबतच्या निर्देशांचं स्पष्टपणे उल्लंघन आहे। इतकंच नाही तर हेल्थ एटीएम यंत्र खुल्या बाजारातल्या किमतीपेक्षा 1.5 लाख रुपये अधिकच्या दराने खरेदी करण्यात येत आहेत। एनडीटीव्ही मराठीनेच ही बातमी उजेडात आणली आणि याहून गंभीर बाब म्हणजे आरोग्य विभागाकडे निधी नसल्याने खनिकर्म विभागाच्या राखीव निधीतनं ही यंत्र खरेदी करण्याचा घाट घातला जातोय। त्यामुळे ही संपूर्ण खरेदी प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात होती। एनडीटीव्ही मराठीने 4 दिवसांपूर्वी हे वृत्त दाखवताच त्याची दखल घेतली गेली आहे आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले। राज्याचा आरोग्यमंत्री म्हणून आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाचं काम असेल ते काम आपण केले पाहिजे, ना की एखादं टेंडर घेऊन त्याच्यामध्ये विनाकारणच शासनाच्या पैशाला विनाकारण खर्च करणं ही आम्हाला लोकांना अपेक्षित नाही। अशा पद्धतीचं कुठलंही टेंडर आमच्या समोर आलेलं नाही, जर आलं तरी सुद्धा ते कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा पद्धतीला त्याला मान्यता आपण देणार नाही। आणि असं असेल, मलाही ऐकायला मिळालं, परंतु असा विषय आमच्या समोर आलेला नाही किंवा आमच्या कुठल्याच सूचना नाहीत। आणि समजा असं असेल आणि असा कोण अतिउत्साह करत असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई